तर ठाण्यामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। पुन्हा एकदा सखल भागामध्ये पाणी साचलंय आणि मुख्य बाजारपेठ देखील जलमय झाल्याचं दिसतंय। दुकानदार आणि नागरिक यांचे सध्या हाल होत आहेत। ठाण्यातील बाजारपेठेमधूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी। बघूयात। ठाण्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि मी सध्या ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। दरवर्षीप्रमाणे या सखल भागात पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं की वंदना डेपो असेल, बारा बंगला असेल, अशाच परिसरामध्ये जे सखल भाग आहे तिथे देखील पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। महानगरपालिकेकडून शिक्षण पंप देखील लावण्यात आलेला आहे, पण या 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 संपूर्ण परिसरामध्ये या पाणीचा निचरा कुठेतरी होत नाही। ठाणे महानगरपालिकेचा जो दावा होता नाले सफाई झाल्याचा, पण इथे कुठेतरी पोलखोल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे सकाळपासून येणारे बाजारपेठेत नागरिक असतील, मंदिरात जाणारे भाविक असतील, त्यांना मोठा या ठिकाणी त्रास होतोय। पाणीमधून वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि सकाळपासूनच या संपूर्ण जो परिसर आहे बाजारपेठेतल्या त्या बाजारपेठेत अशा प्रकारे पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जर अशाच प्रकारे जर पाऊस कोसळत राहिला तर दुकानामध्ये देखील पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरचा हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।